इथं बसलेल्या महिलांना, माता मावल्यांना विनंती करेल की जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर पहिले बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष जर आपण पाहिला तर आपल्या वाट्याला तेवढा आला नाही, पण आपलं काम आहे आपल्या लेकराच्या वाट्याला थोडाफार संघर्ष आलाच पाहिजे. याचं कारण काय माहिती आहे का? आपल्या लेकराला प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा देणार, आणि एक गोष्ट आहे, कुठली तयारी करा, निवडणुकीची असो कुठली असो, समजा निवडणुकीला आमच्यासारखं गोरगरिबाचं उभं राहिलं आणि पडलं तर आपला बाप कुठं आमदार होता, आपला बाप कुठं खासदार होता? ताण घ्यायची गरज आहे का? नेत्याच्या घरातून नेत्याचं पोरगं उभं राहिलं, पडल्यावर टेन्शन असते. आपल्यासारख्याला काही धतुरा टेन्शन नसते. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर कन घाटका. आपल्याला काय टेन्शन आहे का नाही? समजा आपल्या गलीत मार खाल्ला, अपमान आहे. दुसऱ्या गलीत मार खाल्ला, कपडे झटकले, निघले बाहेर. एवढं मोठं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? पण त्याच्यासाठी पहिले काय माहिती आहे का? केवळ पुस्तकात वाचलेला संघर्ष माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रुजू शकत नाही. त्यासाठी पहिलं काम आहे की आपल्या मायबापानं पहिले चेक करायचं की आपल्या लेकराचा आदर्श कोण आहे. इथं बसलेले अनेक पोरं आहेत. मी भैयालाही सांगेल आवर्जून की बाबा धम्म परिषदेच्या माध्यमातून पहिले हे करा की आपल्या पोराच्या वागण्याचं आचरण बदललं पाहिजे. आणि आचरण बदलताना पहिले त्यांना कपडे कसे घालावेत. काही काही पोरं पाहिले आपल्या, अरे जाणून बुजून आपल्या केसावरून, आपल्या कपड्यावरून आपल्या जातीचा सिंबॉल आपल्याला लागला न पाहिजे. कारण जेव्हा या देशातल्या दलिंदराला घालायला कपडे नव्हते का, तेव्हा आपला बाप सुटाबुटात राहत होता. ही ओळख आपल्या बापाची होती. मग आपलं काम काय आहे? आपण राहायला कसं पाहिजे? काही काही दलिंदर पाहिले, मी इथं 3दा पॅन्ट फाडणार आणि ते डायलॉग आणणार, फॅशन आहे, तुझ्या तोंडावर झापडा पाहिजे, फॅशन आहे ती. अरे तुला फॅशनची स्पेलिंग येणार ना भाऊ? आपली रेंज आहे का? काही काही पाहिले मी, अख्खं पीक गायब आहे, फक्त तण ठेवलंय. अख्खं पीक गायब केलं, फक्त तण ठेवलं, त्याला पुन्हा निळा, पिवळा, हिरवा, काळा झेंडा हाणायला आहे, बारीकसा कलर हाणायला आहे. आणि त्याला विचारलं काय? तर फॅशन आहे, स्टाईल आहे म्हणा. राज्यघटना कलम 21 नुसार बाबासाहेबांनं तुम्हाला तुमच्या शैलीनुसार तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार दिलाय. पण तो अधिकार देत असताना तुमच्या त्या जगण्यामुळं इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. केस लय मोठे वाढव, माघ बढियापैकी आहे ना, काय बोलाव, पण रस्त्यानं चालताना बाकीच्या लोकांना तुला पोरगी समजून ती हा मागे येऊ नये एवढी काळजी तू घ्यायला पाहिजे. आपण वागायला कसं पाहिजे? अनेक जण पाहिले, अरे आपण राहायला का पाहिजे? कारण काही लोकांना जेव्हा परिस्थिती वाईट होती, ज्यांच्याकडे कपडे नाही दिसले, काही लोकांना स्वतःच्या अंगातले कपडे त्यागले. आणि काही लोकांनी काय ठरवलं की या लोकांच्या अंगात कपडे नाही, आपल्याला या लोकांच्या अंगावर कपडे घालायचे. म्हणून एक छान वाक्य होतं, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सुडबुट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम ते होतं की आपलं पोरगं राहायला कसं पाहिजे. दुसरी गोष्ट, जगात सर्वात मोठा अन्याय होता पोरी हो तुमच्यावर. तुम्ही ज्या बी इथं मेकअप करून आल्यात का, जेवढ्या बी बाया इथं छान साड्या बेड्या नेसून आल्यात का, 1927ला 20 मार्चला बाबासाहेब महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला गेले होते. 20 मार्च 1927च्या अगोदर आपल्या बाईला आवर्जून लक्षात घ्या, घोट्यापर्यंत घोळ किंवा साडी नेसण्याचा अधिकार नव्हता. 20 मार्च 1927 पर्यंत आपल्या बाईला साडी किंवा घोळ हा घोट्यापर्यंत नेसण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा पाण्याचा सत्याग्रह करायचा आहे म्हणून आपला बाप पाण्यात उतरला, एक घोट पाणी पेलं. निसर्गदत्त निर्मित असणाऱ्या पाण्यावर आमचा हक्क आहे, तो कोणता मायकाला हिरावून घेऊ शकणार नाही. आणि पाणी पेता पेता जेव्हा बाबासाहेबांना वरती पाहिलं तेव्हा हातात काठीधारी आपले लोक होते. आपल्या हातात काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आपल्या हातामध्ये ती काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आणि आपल्या बाईचं जे काही साडी लुगडं असेल ते गुडघ्यापर्यंत असायचं. तेव्हा आपल्या बापानं त्या ठिकाणून भीमगर्जना केली की महिलांनो, सुवर्णासारख्या ज्या बाया असतात, सवर्ण वर्गांच्या ज्या बाया असतात तसे घोळ नेसा, स्वच्छ राहा, छान पद्धतीनं मेकअप करा, छान पद्धतीनं राहा. कारण तुम्ही पण ओळखू आल्या ना पाहिजे का? तर पहिले आडनावून लोक ओळखायचे, आडनावून लोक ओळखू येऊ नाही. म्हणून सर्वात मोठं काम कोणं केलं? सयाजीराव गायकवाडांनी केलं. सयाजीराव गायकवाडांनी पहिलं काम केलं. त्यानंतर ती धुरा उचलली राजश्री शाहू महाराजांनी. राजश्री शाहू महाराजांनी डायरेक्ट आडनाव बदलून टाकले. कोणाचं आडनाव कोणाला? तरी आपले दलिंदर त्याच्यातही जात शोधायचलेत. एका जागी बसले, बाजूला बसले, त्याला ताण येत आहे. पहिलं निळा गळ्यात रुमाले, ओळखू येतं आपलंच आहे, गायभान आपलंच आहे. पण समजा अनावधाना ट्रेनमध्ये, बसमध्ये, कुठल्या बैठकीत बसले आणि ओळखू येईना. आता मुस्लिम धर्माचं ओळखू येईल परफेक्ट, आपलं ओळखू येईना. आपलं ओळखू येईना म्हणलं डायलॉग हाणते पहिले, तुमचं नाव. मग त्यांनी सांगितलं गायकवाड. आता हे कोणात जाते? गायकवाड तर सर्वीकडेच आहे ना. मग हे त्याच्यापेक्षा पुढचं, बरं तुमच्या मामाचं गाव. मग त्यांनी सांगितलं सातोना. बरं तिथं कदम. आता पुन्हा कोमात गेलो.
कदंबी कोणीकडे बी हे. मग त्याच्यात मग तुमच्या मामाचं पोरीचं मागल्या वर्षी लग्न झालं तर ती कुठं दिली? हा, ती परतूरला दिली म्हणजे कांबळेला. हा, कांबळे हे ब्रँड आडनाव. जय भीम. झाला इशे खलास. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक अलीकडे गाणं गाजलं की नाही, जाती जाती तर वाटू नका रे, हे का नाही, कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जाती तर वाटू नका रे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांना एवढी मेहनत घेऊन आजही आपण जातीवर आलोतच. मग जातीवर येऊ द्यायचं नसेल तर पहिलं काम आहे, इथं बसलेल्या पोरींना सांगतो की पहिलं राजकीय, आपल्या समाजाचे लोक राजकारणात मोठे झाले पाहिजे म्हणून पहिलं काम केलं. दुसरं काम केलं तुमच्यासाठी. हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं बरं पोरियो? हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं? 10वी पास असणारे हातवर करा, कमी खाली येऊ. 10वी पास असणाऱ्या किती जणी आहेत? एकच पोरगी एवढ्या सातवण्यामध्ये 10वी पास. हो, 10वी पास म्हणजे 11वीलाच असतात ना ते. हा तर बरं, हा 10वी पास नाही, 11वी 12वी कोण कोण आहेत? एक. बरं पहिली पास किती जणी आहेत? बरं जाऊ द्या बापा, शाळेत झाले गेलेल्या किती जणी आहेत? आतापर्यंत शाळेत गेल्या त्या पुढच्या शाळेत नाहीत का? तर तुमचा ताण काय आहे? हा, एवढ्या तुम्ही शाळेत गेल्या तर शाळेमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू कोड बिल म्हणजे काय. पोरियो, आता 14 एप्रिलला भीम जयंती येणार आहे. जगातले 197 राष्ट्र, एक जगामध्ये 194 राष्ट्र आहेत, 157 राष्ट्र जगामध्ये भीम जयंती साजरी करते. जगामध्ये काल पाहिलं असेल, इनो नावाच्या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. कालची गोष्ट आहे. इनो नावाची संघटना, जगामध्ये इनो नावाची एक मोठी संघटना आहे जिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला झालेली आहे. तर बाबासाहेबांनी पहिलं काम राजकारणाचं केलं, दुसरं काम महिलांचं केलं. ते महिलांचं काम कोणतं केलं? तर जुन्या काळात शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे लोक बाया बदलायची. कळलं का? पहिला दुसरा उद्धार तुमचा कसा केला? म्हणजे एका माणसाला किती बायका करता येत होत्या. पहिल्या बायकोला विचारण्याचा अधिकार नव्हता की तू लग्न काहून केलं. आता मला सांगा, याच्यात आता धमक आहे का? समजा तू घरी आहे, याच्यात डायलॉग हाणायची ताकद आहे का? नुसतं फोनवर बोल बी म्हणाव, बेमोत मार आहे का नाही? तू नुसतं डोळे वटारून बी पाहिलं, हे कोमात आहे का नाही? कोमात आहे का? नुसती बायको म्हणू द्या, हो जेवण हो द्या, मला तुम्हाला बोलायचे. आबा बाबा मेलं थाड, याला ताण येत आहे, काहीतरी आपलं पकडले बापा. म्हणजे किती मोठं टेन्शन. अरे एवढा अधिकार कोणा? एकाच माणसानं, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे तुमचा कार्यक्रम आहे म्हणजे लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही ही, साधी गोष्ट नाहीये. अरे साधी गोष्ट आहे. आज समजा एखाद्या नवऱ्यानं, जुना काळ होता, स्त्री म्हणजे चूल आणि मोल, स्त्री म्हणजे बाहेर निघण्याचा अधिकार नाही, स्त्री म्हणजे घराच्या बाहेर नाही. नवऱ्यानं बेमोत मारलं, मार खायचा. जुन्या काळात आपली माय म्हणायची, बाई आपल्याला संसार काठापर्यंत न्यायचा आहे, म्हणायची का नाही? आता नवऱ्यानं 2-4 लातान बितान नुसतं डोळे वाटारून पाहू द्या, हिनं पोलीस स्टेशनला जाऊन सांगाव, माझ्या नवऱ्यानं माझा शारीरिक मानसिक छळ केला. 100 नंबर, 5 मिनिटात गाडी, वाय वाय वाय, मागं बसून येतात, मागं बसून, माग तारा असतात का? आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर बेमोत हाणतात. आणि पोलीसवाले हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं लय काम आहे. ज्यानं खाल्लाय त्याला विचारा ना. म्हणजे ही जर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणली की माझ्या नवऱ्यानं मला शारीरिक मानसिक छळ केलाय, बेमोत मारे. अधिकार कोणा दिला? बाबासाहेब लय हुशार होते. ज्या घटकावर अन्याय झाला का, पहिले त्या घटकाचं कल्याण. आणि या जगात भारत निर्माण झाल्यापासून सर्वात मोठा अन्याय तुमच्यावर झालाय. पण सध्या तुमचे एवढे दिवस भारी आहेत, फक्त पळून जाऊ नका, लय नंबर 1 दिवस आहेत. आता तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेल्या आणि एका पोरानं माझ्याकडे 15 सेकंद टक लावून पाहिलं, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून याला मरस्तोर हाणतात. नुसतं पाहिल्यावर, हात लावणं तर लांबच रे. नुसतं पाहिलं, एखाद्या पोरानं पोरीकर डोळेला वटारून जरी पाहिलं तर बाबा यानं 15 सेकंदापेक्षा माझ्याकडे टक लावून पाहिलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये याला मरस्तोर मारतात. पण ताई, महाप्रश्न आहे, तुला कसं काय कळतंय की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलंय? म्हणून तू तिच्याकडे पाहू नको. मूळ कारण ते आहे. म्हणजे त्याच्यानंतर मेन गोष्ट काय बाबा, की बाबासाहेबांना पुढे एक अधिकार दिला. समजा बायकोनं सांगितलं पोलीस स्टेशनला की नवऱ्यानं मला मारलंय, पोलीस स्टेशनला येतात, नवऱ्याला बेमोत आणतात. पण समजा नवरा झोपेत आहे आणि तू हा काय केलं, त्याच्या डोक्यावर उशी ठेवली आणि त्याला दन दन भगुण्यानं हाणलं. आणि समजा नवरा पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणला माझ्या बायकोनं मला हाणले, पोलीसवाले डबल त्यालाच हाणतात. अधिकार, चाकू तरबूज पे गिरा और तरबूज चाकू पे भी गिरा, कटना तो तरबूज ही है. कार्यक्रम यायचाच आहे हो, इसेत नाही. कळलं? त्याच्यानंतर 498 लय भारी कंप्लेन.
नवऱ्यानं मारलं, तू म्हणली नवऱ्यानं मारलं होतं, पहिले नवरा उचलतात. तू म्हणली सासून मी मारलं होतं, सासूल बी उचलतात. तू म्हणली मग ननंद बी दलिंदर होती, तिला बी उचलतात. तू म्हणली मला देर पण माझ्याकडे पाहत होता आबा, त्याला तर बेमोत आणतात. अधिकार कोणामुळं? बाबासाहेबांमुळे. एवढं केलं का? त्याच्यानंतर एवढं होऊन एखादा भाऊ एखादा बाप म्हणेल मी तिचं लग्न लावलं, चला मी मोकळा झालो. नाही, 14 एप्रिल तारीख आली, तू बहीण म्हणून भावाकडे गेली आणि तिथं कान कुजबुजणारी तुझी वहिनी आहे. घरातला दलिंदर प्राणी असतो, त्याचं नाव वहिनी असते. हा, आणि त्याच्यापेक्षा दलिंदर ननंद नावाचा प्राणी असतो. हा, हे बी लक्षात घ्या. ननंद हा, ती लग्न होईपर्यंत त्रासदायकच असती. तीच घरात कुठाने करते, माईल सांगते माय अशीच येते, फोनवर बोलती आहे ना, तिचे काठच जाड व्हायले. तर ते ननंद नावाचा फॅक्टर घातक आहे. पण सांगायचं तात्पर्य, तू लग्न झालं 14 एप्रिलला, तू भावाकडे गेली आणि समजा भावानं तुला साडी चोळी केली नाही. बाबासाहेबांना पुढे एक पिन हल्ली पुन्हा, हिंदू कोड बिल. काय केलं? वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल, वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल म्हणून इथं बसलेल्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या बाया आहेत, समजा आपल्या भावाकडे गेल्या आणि तिथं समजा वहिनी आपल्या भावाला साडी चोळी घेऊ देईना, तर आता उद्यापासून एक काम करायचं, जयंती जवळ आली आताच फोन लावायचा, मी आले, रेडी राहाय, 2 पोरं, मै साडी. आणि ते जर नाही म्हणला, बाकी कागद बिगद मी सांगतो, वकील बी मी सांगतो, बढियापैकी एका तहसील कार्यक्रम ठोकून द्यायचा. भावाकडे 3 एकर शेती आहे, 2 दिवसात 1.5 एकर ह्या नावाची काय साड्या घ्यायच्यात घे, जिंदाबाद बाबासाहेब. कोणा केलं हे? बाबासाहेबानं. बरं, आता एवढंच का? आता तुला नोकरी लागण्याचा अधिकार, राज्यघटना कलम 16. तुला या देशातली कुठली नोकरी करता येते? आज भारताचे राष्ट्रपती कोण आहे? आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आदिवासी समाजाची एक महिला शिक्षिका होते, राज्यपाल होते, देशाचे राष्ट्रपती होते. आणि इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. मग तुम्हाला पुढचा अधिकार दिला, शिका. मग शिका म्हणजे काय? तू केवळ कॉलेजला जाऊन 4-5 इंग्रजी वाक्य पाठ करायचे का? एखादी मैत्रीण भेटली, तिच्यासोबत नाक वाकडं करून इथ माय बेस्टी, मग त्या तोंडावर हाणायला पाहिजे का नाही? आहे ना, एका बेस्टी. त्याच्यात एखादी पोरगी सोबत भेटली, हिच्या आणि तिचे विचार जुळले, तिच्याबद्दल स्टेटस ठेवायले, विथ माय सिसो. सिसो, हां, सिस सिस, विथ माय सिस. सिस काऊन? सिस्टरची स्पेलिंग येई ना. बरं, त्याच्यात मोबाईलचे उपकार आहेत. सिस्टरची स्पेलिंग नाही बी आली ती SIS लिहिल्यावर बाकीचं खालून येते, हॅपी H लिहिल्यावर बाकीचं खालून येते, बर्थडे B लिहिल्यावर बाकीचं खालून येते, ॲनिव्हर्सरी AN लिहिल्यावर बाकीचं खालून येते. त्यामुळं तू 12वी शिकायली, कळलं का? म्हणजे फिजिक्सचे क्लास जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री करायची नाही. आवर्जून गोष्ट लक्षात घ्या. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे फिजिक्सच्या क्लासला जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होता कामा नये. तुमचा काळलंय छान आहे. काय करायली? जी करायली. काय करायला? नीट करायला. आमच्या काळात बाप बुटान हाणायचा, जे बी करायला ते नीट कर म्हणायचा. जी नीट नव्हतंच आमच्या काळात, जे बी करायला ते नीट कर. तर ताई, तुला शिक्षणाची फार मोठी संधी आहे, ते तू शिकली पाहिजे. ते शिकताना पहिलं काम आहे, आपले पाये हे जमिनीला टच असले पाहिजे. 4-5 इंग्रजी वाक्य बोलल्यानं, शॉर्ट कपडे घातल्यानं, रील बनवल्यानं आपण तिस्मार खान होत नाही. कळलं का? ए भगुन्या तोंडाच्या, शांत बस. मोबाईल तू आहे का? मोबाईल कोणाचा आहे? तू आहे का? कितीला तू? हा, 8वीला मोबाईल कसं का तुझ्याकडं? त्या मास्तर आणायला पाहिजे. तुझ्याकडे मोबाईल कसं का रे? थांब 23चा पाडा म्हण. 23चा पाडा म्हण. 23चा नाही, त्याला 13चा येत नाही, त्याला 23चा म्हण दे ना. अरे, हे मायबापाचं पहिलं काम आहे. केवळ इथं बोलबच्चन महाराष्ट्र सुधरत नाही दादा. हे पहिलं काम आहे. 8वीच्या पोराला मोबाईलचं काय काम आहे? 8वीच्या पोराला मोबाईलची गरज काय? बाबासाहेबांच्या हयात गेलीनं आपण शिक्षित झालो पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ते यानं होतंय काय? पोराच्या हेअरस्टाईलहून कळतंय त्याचे फॉलोअर कोण आहेत, ते कोणाला फॉलो करायले. ज्यानं डुप्लिकेट चायना घातल्यात, ज्यानं केस मोठाले केलेत, कुरुळे होईनं सराटा गरम करून कुरुळे केलेत. काही काहीचे केस कुरुळे होईनं सराटा गरम करून कुरुळे करायलेत. हो आहे का? आता ब्युटी पार्लरमध्ये एक ते यंत्र आले काळा, असं जुईंग झुपकून वळायचं. नंबर 1 आहे का नाही? जुना काळ होता, सराटा गरम केला, फिरविला, वळला की केस कुरुळे व्हायचे.
सांगायचं तात्पर्य एकच आहे ताईंनो, की बाळांनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. बाबासाहेब समजून घेताना पहिलं काम आहे की आपण समाजासाठी काय केलं हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तुमचं काम आहे की आत्तापर्यंत आपल्यावर अन्याय झाला आहे. पहिला अन्याय शेतीच्या वादातला बाबासाहेबांनी मिटवला. दुसरा अन्याय आपल्या घरात भागीदार दुसरी स्त्री होणार नाही त्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिटवला आहे. तिसरा अधिकार होता शिक्षणाचा. कलम 16 आज भारताची राष्ट्रपती महिला आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पण होऊन गेल्या. लोकसभेच्या महिला सभापती होऊन गेल्या. इव्हन मुंबई उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश होऊन गेल्या. असं भारतातलं कुठलं क्षेत्र आहे मला सांगा त्याच्यामध्ये महिला होऊन गेली नाहीये. बरं बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिला. आमचं जीन्स पॅन्ट टी शर्ट तुमच्याकडे आलं का नाही? आमची जीन्स तुम्ही घालायला लागल्या का नाही? जीन्स पॅन्ट मुलीकडे आली का नाही? टी शर्ट मुलीकडे आलं का नाही? शर्ट मुलीकडे आलं का नाही? आम्ही किती तिस्मार खान का आमच्या धमक आहे का गाऊन घालून फिरायची आहे का? पंजाबी ड्रेस घालून तू कार्यक्रम बसले लोक हसणार का नाही? म्हणजे काही करा त्यांची बराबरी आपल्याला करता येईल का? ती बराबरी करता येत नाही. मग त्यासाठी पहिलं काम आहे की तू फक्त आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त वागण्याचा प्रयत्न करू नको. इंग्रजी आपल्याला नाही आली तरी चालतंय. विथ माय सिस गरज नाही. विथ माय ब्रो बर्दरची स्पेलिंग आहे ना शॉर्टकट काढला ना ब्रो. आणि ब्रो कोण आहे? ट्युशन मधला. ब्रो कोण आहे? कॉलेज मधला. सख्या भावाला त्या झडपणी आली का? सखा भाऊ कुठे? विथ माय ब्रो. लग्न झालेली 5वी नापास डायलॉग हाणाली विथ माय हॉबी. हॉबी आणि हॉबी म्हणजे छंद. नवरा हा छंद नसतो. नवरा छंद असल्यावर गावाकडे शब्द असते बायकोचा बैल. विथ माय हॉबी. आणि आमचा दलिंदर स्टेटस ठेवायला आहे 12वी 3दा नापास. विथ माय स्वीट लाईफ लाईन. लाईफ लाईन तू सातवण्यात राहतो ती नशिबात पाईपलाईन आहे भाऊ. लाईफलाईनच्या खाली नादी लागायचं. आपली परिस्थिती वाईट आहे. आजही आपल्या घरात जरी ही घरकुल भेटले असतील तरी 90% लोक आपल्या आजही पत्रात राहतात. 90% लोक तळपत्या सूर्याखाली राहतात. आपलं एक काम आहे. जुन्या काळात आपली माय आपली मावशी या ठिकाणी बसलेली आहे. तिला पाहुणे पाहायला आले होते. आपल्या मोठ्या बहिणीला पाहुणे पाहायला आले होते. ती एक परिस्थिती थोडी डोळ्यासमोर आणा. जेव्हा आपल्याला पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्या घरात पाहुण्याला चहा पाजण्यासाठी जे कप होते त्या कपाला कान नव्हते. म्हणून आपण आपल्या घराच्या बाजूला जो श्रीमंत आहे का त्याच्या घरातून कप आणले होते तात्पुरती आपल्या बापाच्या घराची इज्जत झाकावी म्हणून. आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आठवा. आपल्या माय मावशीच्या लग्नाचा प्रश्न आठवा. जेव्हा पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्या घरात कपाला कान नव्हते म्हणून आपण कप कुठून आणले? शेजारच्या घरातून आणले. तात्पुरती आपल्या बापामुळे घराची काय होईल की बापाची इज्जत जाऊ नये बाबा. त्यानंतर आपल्या जिंदगीत आपल्या बापानं कधी पोहे खाल्ले नाही. पण पाहुणे आल्यावर आपण काय केलं? किराणा दुकानातून पाव किलो पोहे आणले. पाहुण्याला चारले. चहा पाजला. आणि तो पाहुणा सांगतो संध्याकाळी कळवतो. संध्याकाळी त्यानं आपल्या बापाला फोन केला आणि फोनमध्ये एक डायलॉग हाणला. आपली पोरगी रंगानं काळी होती. नाका डोळ्यात थोडीफार इकडे तिकडे होती. पाहुण्यानं डायलॉग हाणला आम्हाला पोरगी यावर्षी लग्न करायचं नाही. याचा अर्थ त्या पाहुण्यानं तुला नापसंत केलंय. बाबासाहेबांना तुला अधिकार दिलाय. तो अधिकार कोणता आहे? तू शिकली पाहिजे. शाळेच्या जीवनात तू शाळा केली ना पाहिजे. नाही तर मग लग्नात तुझा बाप तुला सिलाई मशीन देते. हा खटाड खटूड येथे पिको फॉल करून मिळेल डड्डांग. म्हणजे या काळात तू बरोबर शिकली तर तुझं काम काय? तू नोकरीला लागली पाहिजे. कळलं का? तू नोकरीला लागली पाहिजे. तू नोकरीला लागल्यावर 3 मैत्रिणी तुझ्या सोबत घेतल्या पाहिजे आणि तू पोराला पाहायला गेली पाहिजे. काळ बदललाय. 90% शहरामधले लग्न सध्या पोरीला हुंडा देऊन चालू आहेत. 90% शहरामधले लग्न पोरीला हुंडा देऊन चालू आहेत. हे लक्षात घ्या. 90% पोरीला हुंडा देणं चालू आहे. तुमचा काळ लय भारी आलाय आणि पूर्ण उपकार बाबासाहेबाचे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी एक वाक्य सांगत असतो की भारतातली कुठल्या धर्माची बाई असू द्या, भारतातली कुठल्या धर्माची पोरगी असू द्या, तिनं आपल्या वैयक्तिक धर्माच्या पूजा विधी आराधना धार्मिक कार्यासाठी जात असताना अवश्य जावं. पण रस्त्याच्या कुठंतरी कानाकोपऱ्यात चौकात हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जावं. कारण तुम्हाला माणसात आणण्याचं पहिलं काम आपल्या बापानं केलंय. अरे बाबासाहेबांनी ते काम केलं. आता तो काम आहे तू 2-3 पोरी घ्यावी बढियापैकी कार करावी. तो पोराला पाहायला जावं. पाहायला गेल्यावर यानं लाजत भुजत यावं. यानं ट्रेमध्ये चहा आणावा. तुहा पायाची आडी टाकावी. तुहा चहा प्यावा. त्याला प्रश्न विचारावा तुझं नाव काय? त्यानं कोमात जावं. कळलं का? त्यानंतर म्हणायचं तू असं त्यानं आपलं लाजत भुजत बसावं. तुला त्याला नाव विचारावं. तुला त्याला गाव विचारावं. त्याच्या मामाचं नाव विचारावं. फक्त जाती जातीत उपजाती विचारू नाहीत. सोमस लाडवान अंधवान ते मात्र कार्यक्रम आपण करू नये. बाबासाहेबांच्या अख्ख्या हयात जातीच्या प्रवाहाच्या विरोधात गेली आहे. माणूस माणसात आला पाहिजे यासाठी ज्या माणसानं प्रयत्न केलेत आपलं काम आहे त्या तत्वावर आपण चाललो पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे केवळ बोलवचन.
भाषण ऐकायचं, नंतर आपल्याला जे पटलं तेच काम आपण करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन हे मनातून झालं पाहिजे. तुला शिकण्याचा अधिकार दिलाय, छान पद्धतीनं तू शिकली पाहिजे. हे करताना इथं बसलेल्या मायबापांना एक मुलगा म्हणून विनंती आहे, जर येणारी पिढी सुधारायची असेल तर बाप या नात्यानं, माय या नात्यानं पहिलं एक काम करा. तुम्ही जे बी काम करता, तुमच्या घरात तुम्ही केलेल्या कामामुळं पैसा येतो का? ते जे काम तुम्ही करता ते काम तुमच्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. तुम्ही किराणा दुकानात कामाले, एक दिवस आपल्या पोरीला, आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं, बाजूला खुर्ची टाकून बसवायचं. आपण काय काम करतो हे पोरानं आपल्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. साला तो माय कालाल कुठल्याच हरामखोराच्या संगतीत वाया जाणार नाही. त्याला आपल्या बापाची अवकात कळाली. आपल्या बापानं पायाचं जे काही बूट आहे त्याच्यातून एक बोट बाहेर निघत असेल, ती अवकात आपल्या लेकराला कळाली. अरे बापानं आंघोळ करताना जाणून बुजून शर्ट पोरा देखत काढलं, त्या बनिलेला 5-6 छिद्र दिसले, ते पोरगं वायफळ लोकांच्या नादी लागत नाही. त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागतं की संध्याकाळी एक टाइम तुमचं जेवण तुमच्या लेकरासोबत पाहिजे, तुमचं बोलणं लेकरासोबत पाहिजे. रात्री 10:30ला पोरगं कुठलंच काम न करताना 25 ते 30च्या काळातला आहे, त्यानं 10:30 पर्यंत वेळ केला, मनस्तोर हाना, काही फरक पडत नाही. सध्या नवीन कायदा आलाय, शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, मारणं लांब, डोळे वटारून पण पाहायचं नाही. तुम्हाला माईचान सांगतो, येणाऱ्या 2-3 वर्षात पालक मोर्चे काढणार, पालक न्यायालयात जाणार, पालक तहसील ऑफिसला जाणार, पालक कलेक्टर ऑफिसला जाणार, कागदावर विनंती अर्ज लिहिणार, कलेक्टरला विनंती करणार, काही करा पण हप्त्यातून एकदा आमच्या गाभराला हाणायचं परमिशन मास्तराला द्या, हे म्हणणार. आणि ते नाही केलं ना तर या देशात येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार. प्रत्येक घरासमोर, आजही शब्द आहे माझा, प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करणार. नाही केला, आजूबाजूचे भांडणं, धर्माचे भांडणं, जातीचे भांडणं, गल्ली गलीचे भांडणं, चौकाचे भांडणं, जयंतीचे भांडणं, हे रोखण्यासाठी ह्या महाराष्ट्रात सरकारला एक काम करावं लागणार, ह्या देशाला एक काम करावं लागणार. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल असणार. कॉन्स्टेबल असं तुमच्या दरवाजासमोर दंडुका घेऊनच उभा राहणार. तू आला आधी दरवाजा उघडणार, बाहेर कपाळ निघलं चपकन चापट, होय माझा, तू असं कागदावर लिहिणार, नोटीस देणार, दळण आणायला जायचे, ओके जाय, 5 मिनिटात वापस ये. कारण याच्यासाठी पर्याय काय? आपल्या अवलादी सुधारायचं असेल तर एक काम तुम्हाला करावं लागेल. मास्तर सध्या विद्यार्थ्याला मारू शकत नाही, पण आणखी गव्हर्नमेंटनं असा कायदा केला नाही की मायबापांना लेकराला मारण्याचा अधिकार नाही. मग तुमचं काम काय? दररोज मारू नका, पण हप्त्यातून एकदा हाना. उद्यावार चांगला आहे, सोमवार, उद्यावार चांगला आहे, सोमवार, वेळ ठरवा दुपारी 2. पुन्हा बंबम भोलेचा वार आहे, महादेवाचा आहे, वेळ दुपारी 2. काही चुको न चुको काहीच नाही, त्याला बोलवायचं, फटाफट 2 होपकाळा धानायचे. त्याने विचारलं काहून? तेरा बाप अभी भी जिंदा है. काहीच घेणं नाही. कधी कधी आपला बाप इसरला, पोरान बापाला फुलायचा, पप्पा व्हेर आर यू, आय एम रेडी. गरजेचं आहे का? चार्जिंग गरजेची हो. चार्जिंग का गरजेची आहे? कारण बापानं हल्लं की बाहेर गेल्याचं वर्तन बदललं पाहिजे. याला कळलं आपल्या घरात, हा डायलॉग म्हणते बाहेर आहे, 20 इंच कंबर आहे, आपल्या बापानं आतापर्यंत हात लावला नाही, तू कोण आहे? हा, यानं डायलॉगच होत नाही. कालच हल्लं होतं बापान, मी पाहिलं. त्यासाठी काय? हप्त्यातून, दररोज मारू नका, दररोज मारल्यावर निबर होईल, हप्त्यातून एकदा. केवळ पोराला हाणू नका. मंगळवार आणखी चांगला वार आहे हनुमानाचा. हा, रात्री 7 वाजता स्वयंपाक बिकाक झाल्यावर हिला बोलवायचं 2 मिनिटं. माय हलून हाणतीन, माईतलं आपली लेख कशी आहे परफेक्ट माहीत असते, म्हणून बापानंच 2 तरी झपके याच्यावर हाणणे. का? ही 11वी-12वीला असताना माईची साडी नेसून मेकअप करून जर स्टोरी ठेवत असेल, मग हाणायचं का नाही? समजा ही 11वी-12वीला स्टोरी ठेवायली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? 11वीला मोहब्बत, बापा बापा, प्यार, इश्क, दुःख, दर्द, लव, हाना, हे 4-5 शब्द दिसले. तिला विचारायचं लव म्हणजे काय? त्याच्यावर ती 2 मिनिटं बोलली, मरस्तोर हाना. ती म्हणली ते समजा तिच्याकडे मोबाईल, आणि त्या मोबाईलवर समजा 3 लडके चेहरे ठेवले, त्याचे लडके सिम्बॉल नाहीत का, पाणी गळाले, समजायचं तिचा काहीतरी मॅटर आहे, हाना. त्या दुःखात डबल दुःख, दुःखाचा वर्ग करू द्या, पण हाना. त्याच्यात तिने स्टोरी ठेवली, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना, हाना. गरजेचं आहे. आपल्या अवलादी नीट करण्यासाठी पहिला एक टार्गेट कोणतं? हप्त्यातून एका वारामध्ये त्यानं काय केलंय, कोणाच्या संगतीत आहे, त्याचे आदर्श कोण आहेत, त्यासाठी पहिल्यांदा मायबापाचं पहिलं काम आहे. हो, तुम्ही चांगले पाहिजे. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, ज्यांचे लग्न झाले त्यांना विनंती आहे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या बायकोचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या माईचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा घरातल्या आपल्या
बहिणीचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. प्रत्येक वक्ता काय करतो, बढियापैकी कपडे घालतो, विचार मंचावर मोठे हातवारे करतो, डायलॉग आणतो. पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे, पहिले त्या दलिंदराला म्हणा, अरे पोरगी 12 वाजता घरी आली तरी चालते. रात्री ट्रेननं 7 या ठिकाणी 12-1 वाजता एखादी पोरगी दिसली तर बाप यांना त्यानं पहिले पोराला शिकवा. दिसलेली पोरगी संधी नाही, ती आपली जबाबदारी आहे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. इथं स्त्री जातीला सन्मान दिला पाहिजे, स्त्री जाती समोर आपण झुकलो पाहिजे. आणि यासाठी मायबापाचं पहिलं काम आहे, अरे आपल्या लेकरांचे आदर्श कोण आहेत. आणि एक गोष्ट आहे पहा, आदर्श तपासण्याची पहिली पायरी कोणती, तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग समाजसेवेसाठी गेला पाहिजे. ते शिकायचं मुस्लिम धर्माकडून. तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग तुमच्या समाजसेवेसाठी गेला पाहिजे. आणि आपल्या इथं दलिंदर, आपलीच गाडी, आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर काही धतुरा नाही. धम्म परिषदेत लोक जमले, ते आयोजकाला विचारणार पट्टी किती आली ती, त्याला किती दिलेत, मग उरलेत किती, हे का नाही. हे दलिंदर चाळे आपल्या इथं आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे बाबा, एक मी समाजाचा घटक नसेल तर बाबासाहेबाचा वैचारिक म्हणून मी एक सांगेल, जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा. ठिकठिकाणी धम्म परिषद ठेवून तुमच्यातले हेवे दावे धम्म परिषद एकत्र येऊन आणू नका. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा, अख्खा समाज तिथे एकत्र येऊ द्या, निळ्या रक्ताची ताकद कळू द्या, बाबासाहेबाचे विचार कळू द्या, मेन भंतेजी त्या ठिकाणी बोलवा, धर्माचा प्रचार करा. पण व्हायला काय माहिती आहे का, गावा गणेश जयंती एकच पाहिजे, पण त्याला क्रेडिट घ्यायचंय, माझ्या मागं पब्लिक आहे, मी नेता आहे, गरज नाही. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद, अख्खे लोक एकत्र या, काय विचार प्रदान करायचं. आणि विचार मंचावर तुमच्या समाजासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय, ज्या लोकांनी धम्मदान दिलंय, त्यांचा विचार मंच बनवा. मात्र किती दिवस आपल्या धर्मातली बाई, आपल्या धर्मातला माणूस आहे ना, धोतर टोपीवर या पांढऱ्या साडीवरली बाई किती दिवस खाली बसणार. यापेक्षा एक विचारमंच बाजूला करा. याच धर्मातली एक बाई आहे, याच धर्मातला एक माणूस आहे, ज्यानं कोणाच्या तरी काम केलंय, कोणाच्या किराणा दुकानावर काम केलंय, कोणाच्या कपड्याच्या दुकानावर काम केलंय, लेकरांना शिकवलंय, त्याची पोरगी MBBS झाली, त्या मायबापाचा विचार मंचावर सत्कार झाला पाहिजे. त्यांच्यासाठी एक वेगळा व्यासपीठ तयार करा. ही सध्या काळाची गरज आहे. गरिबाने गरिबाचा सन्मान केल्याशिवाय गरिबाचा सन्मान श्रीमंत लोक करणार नाहीत. या महाराष्ट्रात, या भारतात एक डायलॉग बाजी आहे, कोणी येतंय इथं गरिबावर चांगलं बोलतंय, नंतर कार्यक्रम गरिबाचा ठोकतंय. तो गरिबाचा कार्यक्रम ठोकू द्यायचा नसेल तर पहिल्यांदा सन्मान तो व्हायला पाहिजे. विचारमंच कुठलाही असो, एखाद्या आईनं जिचा नवरा वारलेला आहे, तिनं आपल्या लेकीला शिकवलंय, त्या पोरीनं काहीतरी मोठं यश संपादन केलंय, तिचा सत्कार इथं व्हायलाच पाहिजे. तिला विचारमंच बसायला भेटलाच पाहिजे. तिनं आपल्या मनातली खतखत या विचारमंचावरून व्यक्त केलीच पाहिजे. अनेक महिलांनी त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे. आपल्या पोरी म्हणजे इथं केवळ नट्टापट्टा करून धम्म परिषदेला यायसाठी नाहीत, तर काहीतरी आगळं वेगळं घेतलं पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. आणि लक्षात घ्या, माणसं सहज मोठे होत नाही. तुमच्या गावाचा पोलीस पाटील विद्यार्थी आहे केशव, मीच पाहिलं, मला केशव इथं कसं काय, मग कळलं ह्याच गावचा पोलीस पाटील आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही असं काम करा. आता तर सध्या एवढा आपला कार्यक्रम भारी झालाय, महाराष्ट्रातला असा कुठला विभाग नाही, असा कुठला तालुका नाही की त्या तालुक्यात आपलं पोरगं नोकरीला नाही. आणि आपल्याला तीच चळवळ करायची आहे. इथून आवर्जून एक गोष्ट सांगतो की आपल्यात परिवर्तन करणारं प्रभावी माध्यम फक्त शिक्षण आहे. शिक्षण घेताना एकच काम करा, हुल्लडबाजी कमी करा, व्यसनापासून दूर राहा. त्यानंतर आपल्या मायबापाचा सन्मान करा. हा विचारमंच आहे. मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, देशातला कुठलाही विचारमंच असेल, देशातलं कुठलंही स्टेज असेल, तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. विचारमंचावर बसलेले प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या तरी पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. इथं बसलेल्या माईनं, इथं बसलेल्या बापाकडे पाहून पोरानं विचार करायचा, आपल्या मायबापाच्या पदरात सत्ता नाही म्हणून ते खाली बसलेले आहेत. म्हणजे देशातला कुठलाही विचारमंच असेल तर त्या विचारमंचावर बसायला सत्ता लागते. आता समजा तुमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब इथं आले, तर आमदार साहेबाला तुम्ही तुमच्यात बसविणार का इथं बसविणार? तुम्ही या विचार मंचावर बसणार, कारण मागं सिम्बॉल सत्तेचा आहे. मागं सिम्बॉल कशाचा आहे? सत्तेचा आहे. मग तुमच्यापैकी कोणाला आमदार व्हायचंय का? बरं, जरी कोणी म्हणलं मी होणार तर बाजूच हसणार का नाही? समजा एखादं म्हणलं मला आमदार व्हायचं, बाजूच का म्हणणार तू कार्यक्रम डिलीट. बरोबर आहे की नाही? म्हणजे देशातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिली पावर सत्तेची लागते. अरे त्या स्टेजवर बसण्यासाठी सत्ता आपल्यात यावी म्हणून बाबासाहेबांनं राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा पॉलिटिकल आरक्षण दिलं. का? 1932ला बाबासाहेब आंबेडकर गांधीजीसोबत भांडायला येडे नव्हते. बाबासाहेबांनी का लढा दिला? अरे 1930, 1931, 1932 तीनही गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेलेत. लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅग्नोलच्या डोळ्यात डोळे घालून पहिला प्रश्न मांडला, काय? तरास पुरुषांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. काय कारण होतं बाबा?
तेव्हा तर भारतात कुठली विधानसभा नव्हती, भारतामध्ये लोकसभा नव्हती, भारतामध्ये राज्यसभा नव्हती, तरी आपल्या बापानं काळाची पुढचे प्रश्न ओळखले. काय करा म्हणले, तर आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन द्या. का? एरिया आहे, त्या एरियामध्ये एखादा जातीचा समूह मोठा आहे, कारण सध्याचं इलेक्शन हे जातीवर आहे, सध्याचं इलेक्शन देशातलं जातीवर आहे, सध्याचं इलेक्शन देशातलं पैशावर आहे. आणि बाबासाहेबांनी एक छान वाक्य वापरलं होतं, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. पण काही काही दलिंदराला 1.5 लाख पगार असून मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडलं नाही होते. आणि पुन्हा निवडणूक झाल्यावर नगरसेवकाला फोन लावला, आपल्या घरासमोरची नाली तुडुंब भरली. तुम्ही नगरसेवकाला आवर्जून सांगेल, एक कोरण फावडं त्याला घेऊन द्या, इथून पुढे नाली तू इथून साफ कर, कारण तू आम्हाला 3 घेतले होते. ही रियालिटी आहे. आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला परिवर्तन करायचं, आणि पैसे घेतल्याशिवाय आपण बाहेर पडत नसाल. ज्यानं इलेक्शनमध्ये 2-3च्या भावान पैसे घेतलेत, तुम्हाला सर्वांना एकदा तरी अटॅक येणार आहे, तुमचे 50 जाणारे माझी जीप काळी आहे. माहीच्यानं सांगा ना, ज्यानं पैसे घेतले. माझं म्हणणं काय, अरे समजा आपल्या एरियाचं नाव आहे क्रांती चौक, आपल्या एरियाचं नाव आहे समता नगर, आपल्या एरियाचं नाव आहे आंबेडकर नगर, आपल्या एरियाचं नाव आहे सिद्धार्थ नगर. आपलं काम काय, त्या गल्लीमध्ये जेवढ्या बाया, जेवढे पुरुष, जेवढे युवक असतील त्यांनी एकत्र या आणि तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये जी समस्या आहे ती एकत्र लिहा. आम्हाला तो उपाय नको, ह्या समस्येचं निराकरण येणाऱ्या 5 महिन्यात झालं पाहिजे, हे आपण म्हणलो पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत हे म्हणता येते. ते आपलं काम आहे. आपण 3000 रुपये घेणार, आपल्या एकाचे 3 नाही, किती जणाचे 3-3 करून त्यानं विकास करायचा कुठून. आणि आपल्या नेत्याबद्दल न बोललेलं बरं. सध्या फेसबुक उघडा, जात धर्म नेता, फेसबुक उघडा, जात धर्म नेता, याच्या बाहेर फेसबुकवर भांडणच नाही. पहिलं फेसबुक एंटरटेनमेंटचं साधन होतं, आणि फेसबुक विले डेंजर आहे. तुम्ही जे पासाल का तेच दाखवते, तुम्ही तसं पाहिलं की तसंच दिसते डडांग. तुम्ही पॉलिटिकल न्यूज पहा, पॉलिटिकल न्यूज दिसतात, बरोबर आहे का नाही. विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी तिथं काय सांगितलं की आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या. गांधीजीच्या पोटात गोळा उठला. काय कारण होतं, अस्पृश्य हा हिंदू धर्मापासून वेगळा जाईल आणि हिंदूची संख्या कमी होईल. गांधीजीचं म्हणणं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं आलं की बाबा हा एरिया आहे, ह्या एरियामध्ये निवडणूक झाली तर निवडणुकीत उभा कोण राहील, ज्याच्याकडे पैसा आहे. आता आपल्याकडे माल नाही, त्याच्यात आपले काही लोक ऐकल्या जातील. बाबासाहेबाचा पराभव झाला होता, आपण किस खेत की मुली आहे. बाबासाहेबाचा पराभव जवळच्या मित्रांनी केला आहे. मग प्रश्न काय पडला, बाबासाहेब म्हणले की आपले लोक राजकारणात कधी जाऊ शकत नाही. कशामुळे जाणार नाहीत, जातीमुळे जाणार नाहीत, पैशामुळे जाणार नाहीत, आपले लोक एकत्र नसल्यामुळे जाणार नाहीत. त्याच्यानंतर काय असते, प्रत्येक कुठेही जा तुम्ही, आपला एक मोरक्या असतो बा, तो नेत्याला दाखवत असतो की हा अख्खा समाज माया मागे. तो नेत्याला काय दाखवत असतो, अख्खा समाज माया मागे आहेत. मग वामनदादा कर्नाटकांचं छान वाक्य होतं की संघटना करा, नेते लाख करा, पण तुमच्यातला बाबासाहेब मरता कामा नये. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाली, कुणा आपली मनावी चेहरे 1000 झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. कारण तुमच्यातला ते बाबासाहेब मरता कामा नये, तुम्ही काही करा. आणि म्हणून बाबासाहेबाला प्रश्न पडला की आपले लोक आमदार खासदार होणार नाही. आपल्या बाबासाहेबांनी 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये पहिली मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. तेव्हा आपला देश स्वातंत्र्य पण नव्हता, तब्बल 17 वर्ष बाकी येताना आपल्या बापानं तिथे एक मागणी मांडली आहे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. ती मागणी शेवटी काय झालं की गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं. बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहामध्ये गांधीजीला भेटायला गेले, गांधीजीच्या मागण्या मान्य केल्या. पण ती मागणी मान्य करून देखील बाबासाहेबांनी जेव्हा 26 जानेवारी 1950ला या देशात घटना लागू होणार आहे, मान्य हे तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार नाहीत, आपल्या बापानं दुसरी पिन मारली, राखीव मतदारसंघ द्या. काय करा, राखीव मतदारसंघ द्या, म्हणजे 10-12 वर्ष इथं राखीव राहील, इथला एक व्यक्ती आपल्या जातीचा आमदार होईल, याचा कार्यक्रम संपला, यानं समाजाची सेवा केली नाही, याचंच घर भरलं, दुसरा तालुका राखीव होईल, तिथं आपल्या समाजाचा आमदार होईल, तो आपल्या समाजाचा विकास करेल. म्हणून या देशात 543 खासदार आहेत, या देशात 543 खासदार आहेत. या 543 खासदारापैकी आपल्या व्यक्तीनं पैसे चारो न चारो, फक्त निवडणुकीला उभं राहू द्या, 543 खासदारापैकी काही कोणी घोडे मारू द्या, 85 खासदार तुम्हाला आपले निवडून द्यावेच लागतात. ही पावर त्या कालच्या अस्पृश्य मतदारसंघाच्या स्वतंत्र मागणीची आहे. 47 खासदार तुम्हाला अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गातून निवडून द्यावेच लागतात. म्हणून बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचा उद्धार नाही, बाबासाहेब म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा उद्धार, बाबासाहेब म्हणजे अखंड भारताचा उद्धार. कारण राज्यघटनेमध्ये हिंदुस्थान शब्द नाही, तर काही पुन्हा 2-3 पुस्तक वाचणारे मला डायलॉग आणतील, हिंदुस्थान कास काय म्हणले.
तर ते बी सांगालो. राज्यघटनेमध्ये आर्टिकल 1, इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे एक संघ राज्य असून तो अनेक राज्याचा संघ आहे. हे राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख आहे. बाबासाहेबांना पुन्हा काय केलं तर खासदार आपलं पोरग होईल. मग खासदार काय होतील तर या भारतातल्या महाराष्ट्रातून लोकसभेत जाणारे खासदार केवळ 48 आहेत. या भारतातल्या राज्यसभेमध्ये एकूण भारतातल्या महाराष्ट्रामधून जाणारे खासदार केवळ 19 आहेत. मग बाबासाहेबांना पुन्हा काय केलं, या भारतात एकूण आमदार आहेत 4120. या भारतात एकूण आमदार आहेत 4120. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला SC या प्रवर्गातून देशात निवडून द्यावेच लागतात. ही पॉवर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. हे केवळ राजकीय झालं. त्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही काही झक मारा, 554 आमदार तुम्हाला ST कॅटेगरीमधून निवडून द्यावेच लागतात. ही पॉवर आहे संविधानाची. म्हणजे पहिले बाबासाहेबानं काहीच आपल्याकडे नसताना एक फक्त वाक्य उच्चारलं होतं, शासन करती जमात बना. जरी तुमची लायक नसेल तिथपर्यंत नेण्याचं काम मी करेल. आणि ते करण्यासाठी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव भारतीय संविधान आहे. म्हणून आमदार खासदार जे झालेत, लाल दिव्याच्या गाडीला तुझं वरदान. फक्त तू लय मोठं घर नसलं पाहिजे, त्याच्यावर चक्र नसलं पाहिजे, पण तू समाजाच्या अडीअडचणीत उतरला पाहिजे. ही बाबासाहेबांची त्या काळाची गरज होती. हॅलो, हा पोरिओ इंस्टाग्राम किती जणीकडे. तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक वाक्य सांगायलो. याच ठिकाणी आपल्याला किती दिवस तिथं बसायचं हे ठरवा. आपली माय आपल्या बाजूला किती दिवस तिथं बसणार आहे. आपला बाप बाहेर किती दिवस उभा राहणार आहे. आपल्या घरामध्ये किती जणांचे भाऊ आणि बाप दारू पितात हातवरती करा. इथं लय जण दिसले मला, नमुन्यावर नमुने. पहिलं काम तुम्ही एक काम करा, तुमचा बाप घरी दारू पिऊन येतो ना, एकच मिनिट ऐका. आपला बाप घरी दारू पिऊन येतो, पहिलं एक काम करायचं, आपल्या घरात आपल्याला परिवर्तन करायचं ना, पहिलं एक काम करा. सकाळी उठायचं. सकाळी उठल्यावर तू कॉलेजला ट्युशनला कुठेही जात असेल ना, बढियापैकी फ्रेश व्हायचं आणि घरातून निघता निघता आपल्या बापाच्या पाया पडायचं. काहीच कारण असो नसो, बड्डे असो नसो, काही घेणं नाही. दररोजचा एक कार्यक्रम, उठलं बापाच्या पाया पडायचं. आपली माय तानात आहे, माईचं बापाचं कुरबुर चालू आहे, धिंगाणा चालू आहे, आपलं काम आहे माईच्या पण पाया पडायचं. माय आणि बाप ज्या दिवशी तुम्ही पाया पडणार का ते दिवसभर विचार करणार, पोरगी आज काऊन पाया पडली. माईच्या आणि बापाच्या पाया पडायचं. माय आणि बाप दिवसभर विचार करणार की आपली पोरगी आज पाया काऊन पडली. आणि आपला बाप संध्याकाळचे 6 वाजणार. 6 वाजल्यावर मित्र भेटणार, बारमध्ये जाणार. बारमध्ये गेल्यावर ऑर्डर देणार, ग्लासमध्ये दारू ओतणार. पिताना एक विचार त्याच्या डोक्यात येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती. त्याच्या डोक्यात काय विचार येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती, उद्या मी उठल्यावर याच अवस्थेत घरी गेलो तर माझी लेक माझ्या पाया पडेल का. तुमचं काम आहे उद्यापासून ते चालू करा. बाप कसा दारू सोडत नाही आपला शब्द आहे. पहिलं काम आहे. याच्यासाठी बापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. किती जणीच्या माईचं बापाचं भांडण घरात चालू आहे. असं भारतातलं घरच नाही भांडण चालू नाही. प्रत्येक माय डायलॉग हाणती, मी हे म्हणून इथपर्यंत आणले. प्रत्येक माईचा डायलॉग काय, मी हे म्हणून इथपर्यंत आणलंय. आणि बापाचा डायलॉग असते, मी हे म्हणून तुला दिले. प्रत्येक घरात ठरलेला डायलॉग आहे ना. पहिलं काम आहे उद्यापासून एक परिवर्तन आपल्याला या धम्म परिस्थितीच्या नात्यानं करायचं आहे. ते म्हणजे काय तर माय बापाच्या उद्यापासून पाया सर्वजण पडणार आहेत, त्यासाठी हात वर करा. तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत यासाठी हात वर करा. पोरिओ उद्यापासून तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत त्यासाठी हातवरती करा. इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, मी तुम्हाला 2 वारं दिलेत, सोमवार आणि मंगळवार. ते तुम्ही विसरणार नाही त्यासाठी एकदा तुम्ही हात वर करा. ती सोमवार आणि मंगळवार विसरणार नाहीत. गाभरू नीटच झालं पाहिजे हो. इथं बसलेली पोरगे इंस्टाग्रामवर दिसली. इंस्टाग्राम कशासाठी येईल, राष्ट्रपती फॉलो करणार आहे का. राष्ट्रपती फॉलो करणार आहे का. बाळा आपल्याला इंस्टाग्राम वापरायचं आहे. आपल्याला इंस्टाग्राम वापरायचं कधी माहिती आहे का, आपला पहिला पगार आला पाहिजे. त्या पहिल्या पगारामध्ये आपण आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर अकाउंट नाही काढलं, इंस्टाग्रामवर स्टोरी नाही ठेवली, इंस्टाग्रामवर कधीच काही कॅप्शन नाही लिहिलं, पण एक कॅप्शन आपल्याला लिहायचं आहे. एक कॅप्शन. आपल्याला पहिला पगार भेटला पाहिजे. आपण किरायानं गाडी केली पाहिजे. ती किरायानं केलेली गाडी चौकात आली पाहिजे. त्या पुढच्या सीटवर आपला बाप बसलेला पाहिजे, मागल्या सीटवर आपण बसलेलो पाहिजे. जिथं गर्दा आहे तिथं गाडी कचकन येऊन ब्रेक दाबली पाहिजे, धूळ आली पाहिजे, कटकन मागल्या दरवाजातून तू उतरली पाहिजे. पुढचा दरवाजा तो उघडला पाहिजे, बाप खटकन खाली उतरला पाहिजे. ज्या गावातल्या लोकांना त्या बापाला आत्तापर्यंत 4 व्हीलरमध्ये पाहिलं नव्हतं त्या अख्ख्या लोकांनी त्या बापाकडे पाहिलं पाहिजे. आणि मग त्या बापासोबत स्टेटस पहिल्यांदा अपलोड त्या इंस्टाग्रामवर केलं पाहिजे. ज्या लोकांचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटस ठेवतात. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवतात.
14 एप्रिलला 140 कोटी लोकसंख्या एका बाप माणसाचं स्टेटस ठेवते, कारण त्या बापाचं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत स्वतःचं एक वैयक्तिक स्टेटस आहे. त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. माणसं सहज मोठे होत नाही. केवळ कोणी आलं भाषण दिलं कोणाला इमोशनल केलं यानं परिवर्तन होणार. पहिलं काम आहे मायबापाचं, आपली गरिबी आपल्या अवलादीला कळू द्या. त्यानं नाटकं केले ना पाहिजे. एखादी पोरगी इंस्टाग्रामवर एखादं पोरग बोलतंय, यार बोलावंच कसं वाटतंय. जिच्या बापाची बनेल फाटलेली आहे, जिच्या बापाच्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, ज्याच्या घरावर पत्र आहे, ज्या बापानं अख्खी हयात घालून कुठतरी इटाचं घर बांधलंय, छपाई करायला त्या बापाला पैसा नाही. भीम जयंतीला श्रीमंत घरांच्या लोकांवर लाइटिंग आहे, पण आपल्या घरासमोर लावायला दिवा नाही. त्या पोरीला प्रेम होतंय कसं? आणि त्याच्यात ती डायलॉग घालील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मरस्तोर राहणार. काही फरक पडत. घरातल्या घरात तुमचा तुम्हीच कार्यक्रम आहे. ठोका ना. बायको साथ दिली, नवऱ्याला विनंती आहे, बायकुल बी हान. नवरा दलिंदर आहे, दोघी जण एकत्र येऊन त्याला हाना, पण कोणाला हाना मला बरं वाटत. गरजेचं आहे. महाराष्ट्र केवळ बोलवचनानं भाषणानं सुधरत नाही. बाबासाहेब आंबेडकर मोठे का? अरे पुस्तकावर प्रेम का करावं लागतं? 31 नंबरचा एक फ्लॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 29 नंबरचा. 29 नंबरचा फ्लॅट बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 31 नंबरचा. बाबासाहेबांना रमाबाईंचं म्हणणं आलं, पहिले घर बांधू. बाबासाहेबांनी घर बांधलं, पण घर बांधल्याच्या नंतर पुस्तकासाठी प्रॉब्लेम आला. तर बाबासाहेबांना ज्या ठिकाणी घर बांधायचं का ते घर पुस्तकासाठी केलं. 31 नंबरचा फ्लॅट विकावा लागला. एवढं प्रेम पुस्तकावर होतं. म्हणून आपला बाप जगात देवापेक्षा ग्रेट झाला, ही साधी गोष्ट नाही. हा, जगात लाखो लोक शिकले, लाखो लोक मोठे झाले, पण ज्ञानाचा प्रतीक या जगात एकाच बाप माणसाला म्हणल्या गेलं, त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कोणालाच ज्ञानाचा प्रतीक हा सिंबॉल लागलाच नाही. कदाचित बाबासाहेबांपेक्षा जास्त लोक शिकले असतील, नो मॅटर. बाबासाहेबांपेक्षा काही लोकांनी पुस्तकही जास्त जमवले असतील, पण नाही. जगात आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही. माझ्या नंतर माझ्या समाजावर, माझ्या समाजातल्या स्त्रीवर, बहिणीवर, भावावर मी आतापर्यंत जे सोचले ते यांच्या वाट्याला येऊ नाही. म्हणून त्या बापाला स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करावी लागली. जगातला एक माणूस आहे, त्याच्या समाधी स्थळांचं नाव पण चैत्यभूमी आहे. समाधी स्थळाचं नाव काय? चैत्यभूमी. राख रांगोळी करावी लागली. तरी आपण करायलो काय? कपडे घालायलो. आपलं राहणीमान काय? जयंतीमध्ये 70% पिल्याशिवाय याचं अंगच हलत नाही. 365 दिवस 364 दिवस पुस्तक वाचा. 14 एप्रिलला बंबाट नाचा, काही फरक पडत नाही. लोक तुम्हाला सांगतील जयंत्या नाचून नाही, वाचून साजऱ्या करा. नाचा, फक्त बिना व्यसनाचं नाचा. नाही तर पोरगी नाचायला गेली, माईचा आ सुटला, दुसरीकडून नाचून वापस आली. नाही, आपलं काम आहे, आपल्या घरावर आपलं लक्ष पाहिजे. विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी एवढं दिलंय, पोरिओ शिक्षण घ्या, मोठे व्हा. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं परिवर्तन नाही. त्यासाठी एकच विनंती आहे, प्रेम, लव, प्यार, इश्क या भंगारनादात पडू नका. तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या घराच्या परिस्थितीवर, तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या बापातल्या अंगातल्या कपड्यावर, तुम्हाला प्रेम होऊ द्या पुढे एक ध्येय ठेवा, PSI, STI, ASO, MBBS, डॉक्टर, बिक्टर, ते पूर्ण करण्यासाठी. त्याच्यावर तुमचं प्रेम होऊ द्या. प्रेम होऊ द्या. चला, आपल्याही घरासमोर फोर व्हीलर आली पाहिजे, आपल्याही गाडीत आपले मायबाप बसले पाहिजे, पुढे बढियापैकी बाबासाहेबाचा स्टॅच्यू असला पाहिजे, आपणही गाणं लावलं पाहिजे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, आपणही केलं पाहिजे. त्यासाठी एकच काम आहे, शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. हा विचारमंच आहे. विचारमंचावरले नेते मंडळी गेले का नाही? विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही का? समाज विखुरलेला आहे, आपल्याकडे माल नाही, आपल्याकडे मालमत्ता नाही. म्हणून कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. बाळांनो, सत्ता आपल्या हातात येणार नाही. स्टेजवर बसायला दुसरी गोष्ट मालमत्ता लागते, मालमत्ता. आणि धम्म परिषदेला एक विनंती आहे, रील स्टार लोक धम्म परिषदेला बोलू देऊ नका. काय काय रील स्टार धम्म परिषदेला बोलायले, ते काय ज्ञान देणार आहे? धम्म परिषद रील स्टार नाही. आणि मग इंस्टाग्रामवरले व्हिडिओ पाहून काही दलिंदर मला म्हणतील तुम्ही पण तेच आहेत. आहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम रिअल स्टार. रील स्टार नाही आपण. हा, तुमच्या नजरेत तुम्ही रिअल स्टार असले पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, अरे येणाऱ्या का शिक्षण आपल्याला फुकट करायचंय, वेगळं काम करायचंय. वेगळं काम काय? केवळ बोलबच्च नाही. हे भाषण आहे का? हे इथं विवेक बसलाय, तो भाऊ आहे माझा, त्याच्यामुळे हा कार्यक्रम 30,000 घेतलाय मी. हा कार्यक्रम 30,000 घेतलाय. मुळात इथून पुढं काँग्रेस सर कुठल्याच धम्म परिषदेला दिसणार नाहीत, कुठल्याच म्हणालो, कुठल्याच नाही. मी फक्त भीम जयंतीला दिसल, धम्म परिषदेला नाही. धम्म परिषदेला काम आहे भंतेजीनं बोलावं, धर्माचं आचरण नाही सांगतो ना मी दादा. मी आलो कशामुळं? फक्त विवेकमुळं. नाहीतर आपला कार्यक्रम मोजून 59 बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. मोजून 59,900 नाही, पुन्हा 500च्याच नोटा घेत असतो, 100 आणि 200 नाही.
1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. कार्यक्रम 30,000 घेतला ना. हां, ते भाऊ येते मला सर यावंच लागतंय. मुळात मी कार्यक्रम बंद केलेत का, मी जर यूट्यूबला बातम्या बी सांगितल्या 10 लाख रुपये येतात महिन्याला. मी तर बेजार काय व्हायचं. आणि तुम्हाला वाटतं का भाषणांना प्रभाव पडणार आहे. बाबासाहेब माझ्या अगोदर किती लोकांनी सांगितले काय परिवर्तन झालं आपल्यात, किती पोरी शिकल्या. सर्वात जास्त सध्या तुम्ही इन्स्टावर पोरी कोणाच्या आहेत पहा, आपल्या आहेत. लक्ष कोणाचं पाहिजे, बापाचं. लक्ष कोणाचं पाहिजे, माईचं. माय म्हणाली माय किती छान नाचती, तुला नाचवील. गरज आहे पहिलं त्याच्या हातातलं पुस्तक हिसकून घ्या. त्याला काम करायचं, जास्तीत जास्त चाळ्या करायला पुस्तक हिसकून घ्या. तुम्ही जिथं काम करता तिथं कामाला लावा. नीट झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट इझी गोईंग करू देऊ नका. मी काय म्हणलं, विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते, सत्ता येणार नाही. दुसरी गोष्ट बंबाट मालमत्ता लागते. बाप या नात्यानं, मा या नात्यानं लेकराला शिकवा. बाळा विचार मंचावर बसायला सत्ता लागते, सत्ता आपल्या हातात नाही. मालमत्ता लागते. आपण गोरगरिबाच्या मुंढ्या मोडणार नाहीत, मग मालमत्ताही आपल्याकडे नाही. पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. माबाप आमदार खासदार नव्हता, माझ्या घरी 500 एकर शेती नाही, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर कुठलंही स्टेज असू द्या, आपली एंट्री हो द्या, आपल्याला मधातूनच आणावं लागते, मधातच बसावं लागते पुन्हा. आणि 10 वर्ष आपलीच हवा आहे. मार्केटमध्ये कोणत्याच मायकाला लिहू देत नाही, ताण घेऊ नका. 10 वर्ष माईच्यान सांगतो. कळलं का. त्यासाठी तुम्हाला जगाला काय लागतंय हे कळालं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, मी 60,000 घेतोय, 59,000 रुपये घेत नाही, प्रत्येक भाषणात सांगत असतो. पण 60,000 रुपये, मला एकच पोरगी आहे 8 वर्षाची, सध्या ती 3रीले. पहिलं काम आहे इथं बसलेल्या मायबापांना माईच्यान सांगतो, आपल्या लेकरांच्या नजरेतले आदर्श चेक करा. आणि आदर्श चेक करायची सोपी आयडिया आहे. घरी गेल्यावर टिपॉय असतो ना, टिपॉय चहा ठेवायचं, काय म्हणतात त्याला, टेबल. त्या टेबलावर मोबाईलमध्ये 5 रुपयाला प्रिंट भेटते. त्या मोबाईलमध्ये भेटलेल्या 5 रुपयाच्या प्रिंटवर काय करायचं, समाजसुधारकाच्या 10-15 प्रिंट आणायच्या. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, विवेकानंद, त्याच्यानंतर शहीद आलम भगतसिंग, अण्णाभाऊ साठे, संत बसवेश्वर, त्यानंतर महात्मा बसवेश्वर असेल, सेवालाल महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, असे सर्व फोटो बाजूला ठेवा असे. आणि मधात तुमच्या दोघांचे नवरा बायकोची ठेवा. आणि तुमच्या लेकराला विचारा, ह्याच्यापैकी कोणाचं तुला विचार आवडतात. ते प्रत्येकाच्या फोटोला हात लावून तुमच्या दोघांच्या लावणार नाही. पहिलं काम काय, आपल्या पोरीला आपण विचारलं, बाळा तुला काय व्हायचं, तिनं कोणतं ध्येय सांगू द्या, नो मॅटर. आपल्या पोरीला आपण विचारलं तुला काय व्हायचं, आणि आपल्या पोरीनं कमरेवर हात ठेवून आपल्या बापाच्या नजरेत नजर घातली, पोरगी जर म्हणली ना, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचं, त्या दिवशी स्वतःच्या विचाराला सलूट मारा. पहिलं ते काम तुमचे. आपल्या लेकीच्या नजरेत पहिल्यांदा बाप हिरो असला पाहिजे. त्यासाठी बापाचं घरातलं वर्तन बदललं पाहिजे. त्यानं घरात शांतता बाळगली पाहिजे, त्यानं बायकोवर प्रेम केलं पाहिजे, घराची काळजी केली पाहिजे, तो वेळेत घरावर आला पाहिजे. आणि घरावर आल्याच्या नंतर लेकरासोबत त्यानं वेळ घालवला पाहिजे. त्यासाठी पहिलं ते काम आहे. होतंय काय माहिती आहे का, प्रत्येकजण उठायला बाहेर बोलबच्चन वाटायला महाराष्ट्र सुधारणारे नाही का. मया अगोदर कित्येक 30 मारखानाले भाषण करून गेले, परिवर्तन झालं नाही. 12व्या शतकापासून या महाराष्ट्रात लोक येतात बोलतात, तरी धतुरा परिवर्तन नाही. मह्यानंतर बी लय लोक येणार आहेत, तरी परिवर्तन होणार नाही. लोकांचं काम बोलणं, आपलं काम ऐकणं, पुन्हा उद्या सोडून देणं. 12व्या शतकापासून आहे. जगात सर्वाधिक जास्त मला सांगा देव कुठे आहेत, भारतात आहेत. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत, भारतात आहेत. अमेरिकेत देव आहेत का, अमेरिकेत कधी आलं ऐकलं का, बाईच्या अंगात मर्याई आली, बाई झुलू लागली. बरं देव बी कोणाच्या अंगात आलाय, गरीबाच्या. बरं देव ब्रँडेड काऊन अंगात येईन, बालाजी काऊन अंगात येईन. अंगात येणारी देवी पहा कोणती आहे, तिचा फोटोच नाही हो. अंगात येणारी देवी कोणती आहे, हा बरं अंगात कोणाच्या येते, खासदाराच्या कोण अंगात येईन. एखाद्या खासदाराच्या अंगात यावं त्यानं संसदेत झुलाव, एखाद्या आमदाराच्या अंगात यावं रिबीन कापता कापता त्यानं काहीची दुसऱ्याला हाणावं. बरोबर आहे का नाही. ते आपलाच आहे, चल द्या. विषय काय, अंगात कोणाच्या यावं. बरं अंगात देव ब्रँडेड काऊन येईन. मग जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत, भारतात आहे. सांगा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत, भारतात. बरं जगात सर्वाधिक जास्त संत कुठं होऊन गेले, कुठं होऊन गेले, ओरिओ जोरात सांगा, ओरो जोरात सांगा. बरं जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठं होऊन गेले,
समाज सुधारक कुठे होऊन गेले? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जाती कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? बरं सध्याच्या काळात कीर्तनकार कुठे आहेत? वक्ते कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? आणि दलिंदर कुठे आहेत? एवढं असून बी बलात्काराचं प्रमाण कुठे आहे? एवढं असून बलात्काराचं प्रमाण कुठे? एवढं असून स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट कुठे? मग या जगामध्ये सर्वाधिक जास्त देव इथं, धर्म इथं, जाती इथं, समाज सुधारक इथं, विचारवंत इथं, क्रांतिकारक इथं, प्रबोधनकार इथं, कीर्तनकार इथं, वक्ते इथं, तरी साला दलिंदर बी इथंच. 1.25 लाख पगार असून शेतकऱ्याकडून 5,000 रुपये घेणाऱ्या भिकारचोट अवलादी बी इथंच. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट बी इथं. संडाचं छत गायब करणारे भिकारचोट बी इथं है ना. रोड झाल्याच्या नंतर पाईपलाईन टाकायची राहती हे कळतंय फक्त इथल्या दलिंदरायला. 200 कोटीची इमारत बांधल्यावर कोपऱ्यात थुकणारे बी भिकारचोट इथंच. बडियापैकी एसटीचं बस स्टँड आहे तिथल्या फरच्या गायब करणारे भिकारचोट इथंच. शाळेची घंटी गारी गारी विकणारे भिकारचोट इथंच. मग मला सांगा परिवर्तन भाषण काय झालं रे? अरे जगातला एकमेव देश ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. बांधून नाही, एडिंग करून ठेवावं लागते. मग मला सांगा ते ग्लास नेला अमेरिकेचा माणूस येते, ते ग्लास जपानचा माणूस येते, मग ग्लास नेतंय कोण? जगातला एकमेव देश ज्या देशात बँकेमध्ये 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावं लागते. काय परिवर्तन झालं रे भाषणानं? भाषणानं परिवर्तन काय झालं? काहीच नाही. आज जगातला एकमेव देश ज्या देशात ट्रेनमध्ये आजही संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागते. संडाचं टमरेल. परिवर्तन काय आहे? अमेरिकेचे जपानचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात का? कधी एखादं सीट फाटल्याला दिसलं तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. असं त्यांच्या घटनेत लिहिलेलं नाही. पण बाबासाहेब हुशार होते. बाबासाहेबांना माहित होतं मी गेल्यावर दलिंदर चांगले राहणार नाहीत. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये, राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये पहिले 10 मूलभूत कर्तव्य लिहिले. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिकवले पाहिजे. प्रत्येक बापाने आपल्या लेकराला शिकवले पाहिजे. तरी वाटलं की बापाकडे पैसा नसेल तर आपल्या बापाने राज्यघटनेत पुन्हा एक कलम लिहिली, कलम 45. 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना सरकारनं मोफत शिकवलं पाहिजे. पुढचा विचार बाबासाहेबाचा, पुढचा विचार. एवढं होऊन बी शिकलो का आपण? 11वं कर्तव्य. मग आपल्या कर्तव्यात पहिलं काय लिहिलंय? मी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखेल. दंगल झाल्यावर पहिले काय फोडता तुम्ही? एसटी. तिच्यावर काहून राग हे मलाच कळलं आतापर्यंत. अर्थात जपान जर्मनीचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात. जर एखादं बसचं सीट फाटलेलं दिसलं ना दोघं नवरा बायको शिवतात का? तिथल्या घटनेत लिहिलं नाही. आपल्या घटनेत आपल्या बापान लिहिलं हो राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजेल. जुन्या काळात एका घरात 4 लेकरं असले ना 3 लेकरं घराचा प्रपंच चालवायचे आणि मायबापा 4था लेकरू देशासाठी सोडायचे. तू चल देशासाठी काहीतरी कर. आता माय सांगती एसटीत पुढं बसू नको, पुढून धडकल्यावर जाशील. मागं बसू नको, मागून धडकल्यावर जाशील. मधात बस. आणि मग ही माय लहानपणी त्याला सांगते अंधारात जाऊ नको, तिथं बाऊ आहे. हे ढोळम्या 35चा होतो तरी अंधारात जात नाही कारण बाऊ आहे. आपल्या लेकराला आपण केलं काय? कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. अरे आपण वाघासारखी निडर असली पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. आणि मग होतंय काय? केवळ भाषणाने होणार आहे का? नाहीये. म्हणजे जपान जर्मनीचे लोक सुविधा सोबत ठेवतात. आपलं दलिंदर एसटीत बसलं, एसटीच्या सीटात पहिल्यांदा पाहता एक बोट जाते का? एक बोट गेलं पाहते दुसरं बोट जाते का? तिसरं बोट जाते का? चौथं बोट जाते का? जोपर्यंत एसटीतल्या सीटातला पुठ्ठा याच्या हाताला येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काय दलिंदरचा आहे? आता इथं चटईवर बसलेत, नीट बसणार नाही असं नखानं कुरतडून पाहिले खाली. आणि जर त्या चटईचा एखादा समजा धागा निघला तर जोपर्यंत खालची जमीन यायला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. आणि सकाळी प्रतिज्ञेत आले भारत माझा देश आहे, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. अरे यानं परिवर्तन होणार आहे का? यानं परिवर्तन होत नाही. तात्पर्य सांगायचं एकच काम आहे, जी लोक लोकांसाठी जगली तीच लोक लोकांच्या लक्षात राहिली. म्हणून लोकांसाठी काय करण्याचा प्रयत्न करा. मी जरी 60,000 रुपये घेत असेल तर त्याच्यातला 1 रुपया स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोच्या कल्याणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी नाही. तर ज्या लेकरांना मायबाप नाही, ज्या मुलीला नवऱ्यानं टाकून दिले, ज्या पोराला शिकायचे परिस्थिती आडवी आली, त्या लेकराच्या शिक्षणासाठी ते पैसे घेत असतो. ते तिकडंच खर्च करत असतो. म्हणून एवढ्या थाटात इथं बोलत असतो. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. 20 मार्चला
आपली नवीन बॅच चालू व्हायली आहे. हे भासणं बिसणं चलतील, यानं लय मोठा काही बदल झाला नाही, पुढं होईल का नाही अपेक्षा नाही, आहे का नाही. पोरिओ इंस्टाग्रामपासून थोडं बाजूला व्हा, प्यार दुःख दर्द इश्क गम याच्यापासून दूर राहा. आणि जरी त्याच्यात असतील तर मायबापांनो, तुमचा लेख म्हणून मी तुम्हाला वार दिलाय, मंगळवार सायंकाळी 7 ठोकम ठाकी कार्यक्रम. इथं ज्याचे केस वाकडे तिकडे दिसले है ना, यानं स्टेटस ठेवलं, समजा ए खुदा इसको भी एक बार धो डालो, यानं स्टेटस ठेवलं, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, हना. यानं स्टेटस दिसलं, दुनियेचा कदर आलाय म्हणजे हे मरतंय, याला हना. पॉइझन बिजन घेण्याचा विषयच नाही हो. आणि आपण काय राजा महाराजाच्या अवलादी नाहीत. दिवस वाईट बी आले, अरे बचेंगे तो और लढेंगे. मी डीएड सीटील 6 मार्काने हुकलो होतो, नाही लागलो. माझ्या डोक्यात विचाराला, आपण वाईट झालं असतं माहीत असतो महाराष्ट्राला नाही. अरे आपण गमवलंच काय की जे आपल्याकडे होतं. त्यामुळे इथून ठरवा काहीतरी वेगळं करायचंय. येणाऱ्या काळात माझ्या बापाला माझ्या माईला या स्टेजवर बसता आलं पाहिजे. समजा इथं एखादी पोरगी आहे आणि कळलं मागायला MPSC मार्फत तिचा रिझल्ट डेप्टी कलेक्टर म्हणून आलाय, मला सांगा आयोजन कमिटीला तिच्या बापाला कुठं बसलं असतं? इथं बसलं असतं. म्हणजे आपल्या बापाला आपल्या माईला कुठं बसवायचं का, ती ताकद तुमच्या हातात आहे. उद्यापासून एक काम करा, आपल्या जीवनाचे खरे हिरो मायबाप आहेत, त्यांच्या पाया पडा. बाकी कुठंही पाया पडायची गरज नाही. एक मायबापाच्या पाया पडा. ज्या माणसानं स्वाभिमान दिलाय त्या छत्रपती शिवरायांच्या पाया पडा. ज्या माणसानं जगण्याचा अधिकार दिलाय त्या बाबासाहेबांच्या पाया पडा. आणि मायबापाच्या का पाया पडावं लागते तर बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाचा सन्मान करा. बाबासाहेबांचे विचार आत्मसात घ्या. स्त्री जातीचा सन्मान करा. आपल्या घराचं चरित्र बदललं पाहिजे. आणि जगात सर्वात मोठं एकच साधन आहे पैसा, एक पैसा. काही जण तुम्हाला डायलॉग आणतील, माणसानं माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केळं खात नाही. पहिले पैसा कमव, मग डायलॉग माणुसकीवर हाण. समजा विचार कर बरं, मी समजा या कार्यक्रमाला स्प्लेंडर गाडीवर आलो असतो, एक विचार कर, स्प्लेंडर गाडीवर मी आलो असतो, ह्या रुमाल करणं, ह्या कचा कचा तोंड पुसला असतं इथं बसल्यावर, एक विचार करणं, मला तो 30 दिले असते, त्याच्यातले 10 फॉर्च्युनरचे आहेत. स्टेटस कशावर आहे? तुमच्या भौतिक सुविधेवर. म्हणून पैसा खुदा तो नाही, लेकिन उसके सिवा कुछ भी नाही. पैसाच कमवा आणि पैसे कमवल्यावर सामाजिक काम करा. आपलेच खायच्या मध्ये नाही, समाज बिघडलाय. दलिंदर पहिले तू बिघडलाय. पहिलं काम ते हे कळलं का? मला वाटलं होतं ना मोफत शिक्षण द्यायचं, माझ्याकडे पैसे आले तेव्हा मी ठरवलं द्यायचं. आपलंच काय खरं नाही. आसमान सटप का, खजूर पेलट का, घरकान गाठ का. आपल्याच दुडीत भाकर नाही, लोकांच्या ताटाचा विचार करता येईल का? पण एक विनंती आहे धम्म परिषदेच्या नात्यानं, एक तुमच्यातलाच म्हणून, धम्म परिषदा घ्या, मोठमोठाले कार्यक्रम घ्या, वक्ते बलवा, सर्व काही करा. पण एक विनंती आहे, हे शाल, तुरे, हार, फेटा हे आपल्या कार्यक्रमातून टाळा. आपण वाचक प्रेमी असतो आणि बाबासाहेब म्हणलं की पुस्तक, बाबासाहेब म्हणलं की ज्ञान. कुठलाही वक्ता येऊ, कोणी येऊ, त्याला पुस्तकापेक्षा वेगळं काही भेट देऊ नका. एक तर पैसा वाचल, पुस्तकापेक्षा वेगळं भेट देऊ नका. त्याच्यातून वाचलेला पैसा हे लेकरही कळाले पाहिजे, यांनाही कळायला पाहिजे बुद्ध आणि धम्म काय आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान काय आहे. कळलं का? बाबासाहेबांनी कोणते ग्रंथ लिहिले, कशाबद्दल लिहिले, काय कारण आहे ते यांना वाचू द्या. प्रत्येक याच्यातून पुस्तकाचं आदान प्रदान करा. वाचलेल्या अतिरिक्त पैशामधून एखादी आजी आहे इथं, तिचं पोट्ट दलिंदर आहे, बंबाट दारू पिते, तिच्याकडे लक्ष देत नाही, सून तिची काळजी घेत नाही, उद्या सकाळी तिच्या घरची चूल पेटत नाही तिला काम केल्याशिवाय, तेव्हा त्याच्यातून उरलेल्या पैशातून 1 क्विंटल गहू घ्या, तिच्या घरी नेऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खरी आदरांजली आहे. हे काम आपल्याला करता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पोरांना शिक्षणात काही अडचण असेल तर एक भाऊ म्हणून नक्कीच तुम्हाला मदत करेल. जिला मायबाप नाही तिच्या शिक्षणाची मोफत संधी आपल्या तिथं परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीला करण्यात आलेली आहे. 20 तारखेला बॅच चालू व्हायली आहे. आपलं करिअर आपल्या हातात आहे. अभ्यास करा, मोठे व्हा. मोठे झाल्यावर पगार जास्त भेटल्यावर फक्त गरिबांना लुटू नका. 60 वर्षाचा आयुष्य कोण कधी जाईल सांगता येत नाही. पोरगी या नात्यानं, बाप या नात्यानं शहरात गेले, परतूरला गेले. आपल्या बापाची खऱ्या अर्थानं माईची काळजी एकच. आपल्याकडे 20 रुपये उरले, एक सफरचंद विकत आणा, एकच 20 रुपयाचं, त्याच्यात 2 फुडी करा, इकडून माई इकडून बाप बसवा, दोघाले एक चारा, त्याचा फोटो काढून आपल्या डीपील ठेवा, कारण तुमचं स्टेटस त्यांच्यामुळे. हे पहिलं काम आपल्याला इथून सुरू करायचं आहे. आपल्या मायबापाची काळजी आपण घेतली पाहिजे. 20 रुपयाचे अंगूर आणा, पण मायबापासोबत बसून एक त्यांना खाऊ घाला. प्रेम आपण व्यक्त केलं पाहिजे. का? न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. ज्यांच्या नशिबात मायबाप नाहीत का त्यांना विचार काय असते. ज्याच्या नशिबात मायबाप आहेत ती दोर तुटल्यावर बेकार आहे. तुमचे मायबाप जोपर्यंत तोपर्यंत तुमचं माहेर आहे. एकदा मायबाप गेले, तुमच्या माहेरातला भाऊ मोहिनी कोणी नाही. म्हणून तुमच्या मायबापाला तुम्ही जपता आलं पाहिजे. इथं बसल्यानं हे दुःख, हेवा, द्वेष काही घेणं नाही. न जाने कोणशी मुलाकात आखरी होगी. 60 वर्षाचा विषय कोण कधी जाईल पत्ता नाही. 60 वर्षाचा विषय, आपलं बोलणं शेवटचं होऊ शकतंय. कळलं का? तुम्ही ज्याच्यासोबत बसलात ते शेवटचं बसणं होऊ शकते. कोणाचा कॉल आला शेवटचा होऊ शकतो.
आज ज्याला भेटलात ते शेवटचं भेटणं होऊ शकते. मी इथं बोलायलोय हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकते. तुम्ही ऐकायलात तुमचं हे शेवटचं ऐकणं होऊ शकते. मग एकट्यावर काय घेऊ? बरोबर आहे ना? त्यामुळे बाबा गुन्ह्या गोविंदांना एकमेकावर प्रेम करा. आणि प्रेम शिकवलंय कोणा? तथागत गौतम बुद्धाने. शांतता शिकवली कोणा? तथागत गौतम बुद्धाने. सत्याचा मार्ग शिकवला कोणा? तथागत गौतम बुद्धाने. चांगलं जीवन जगात शिकवलं कोणा? तथागत गौतम बुद्धाने. आपण भाग्यवान आहेत, त्या धर्मात आपण जन्माला आलो. त्या धर्माच्या चालीरीती खऱ्या अर्थानं अंगीकारा. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. घराचं चित्र बदला. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो काही सत्कार सन्मान केला, याच्यानंतर गायनाचा कार्यक्रम आहे का? हो, याच्यानंतर निकिताताई बंड यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे. गाणे ऐका. नाचताना एकमेकाच्या अंगावर जाणार नाही त्याची काळजी घ्या फक्त. चालतंय. मला या ठिकाणी बोलवलं, जो काही यथोचित माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. थांबतो.